श्री स्वामी समर्थ. आज कालाष्टमी 9 मे. उंबरठ्यावर कापुरासोबत जाळा. ही एक वस्तू शत्रू लोटांगण घालेल. पती मुलांची जोरदार प्रगती. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज आहे कालाष्टमी. शास्त्रानुसार कालाष्टमी ही तिथी साक्षात भगवान कालभैरवाच्या शक्तीचा आशीर्वाद मिळवण्याची सर्वात मोठी संधी असते. आपल्या आयुष्यात अशी काही संकटे असतात जी आपल्याला दिसत नाहीत, पण ती आपल्याला आतून पोखरत असतात. मग ते शत्रूंचे कारस्थान असो, घराला लागलेली कोणाची तरी वाईट नजर असो, किंवा वर्षानुवर्षे पाठलाग करणारी गरिबी आणि पितृदोष. पण मित्रांनो, आजची ही रात्र सामान्य नाही. आज रात्री 6 ते 11:15 या अत्यंत शुभ आणि प्रभावी मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर एक छोटासा पण अमोघ उपाय करायचा आहे. फक्त कापूर आणि त्यासोबत ती एक गुप्त वस्तू. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतके शक्तिशाली हा बदल असेल. हा उपाय केल्यानंतर तुमचा जो शत्रू आजवर तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होता, तो स्वतः तुमच्या समोर नतमस्तक होईल. त्याला लोटांगण घालावे लागेल. घराचा उंबरठा हा केवळ प्रवेशद्वार नसून ते तुमच्या नशिबाचे द्वार आहे. या उपायामुळे तुमच्या पतीच्या कामात येणारे सर्व अडथळे क्षणात दूर होतील. मुलांच्या करिअरला आणि शिक्षणाला एक जबरदस्त वेग मिळेल आणि घरामध्ये लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील. आजचा हा महा उपायामुळे पितृदोषाची तीव्रता कमी होऊन घरात सुख शांती नांदणार आहे. आता प्रश्न असा पडला असेल की ती रहस्यमय वस्तू नेमकी कोणती आणि ती उंबरठ्यावरच का जाळायची? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि उपायाची अचूक पद्धत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण त्याआधी काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला खरोखरच असं वाटत असेल की तुमच्या कुटुंबाची भरभराट व्हावी आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा संचार व्हावा, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा. तुमच्या एक लाईक आम्हाला असेच मार्गदर्शन तुमचा एक लाईक आम्हाला असेच मार्गदर्शक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या या पावन पर्वणीवर आपली भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक कमेंट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गुप्त वस्तूविषयी आणि आजच्या विशेष उपायाबद्दल. मित्रांनो, कालाष्टमी म्हणजे साक्षात भगवान कालभैरवाचा प्रगट दिवस. कालभैरव हे काळाचे अधिपती आहे, म्हणजेच आपल्या आयुष्यातील वाईट वेळ बदलण्याची ताकद फक्त त्यांच्यातच आहे. आपण अनेकदा म्हणतो की माझी वेळच खराब चालली आहे, पण ही वेळ सुधारण्यासाठी आजची रात्र सर्वोत्तम आहे. कधी विचार केला आहे का की तुमची प्रगती अचानक का थांबते? कालपर्यंत व्यवस्थित चालणारा पतीचा व्यवसाय अचानक मंदावतो. घरामध्ये विनाकारण चिडचिड होते किंवा मुले हुशार असूनही परीक्षेच्या वेळी त्यांची एकाग्रता कमी होते. हे सर्व केवळ नशिबावर अवलंबून नसते. जेव्हा आपल्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागते, तेव्हा गुपचूप कोणीतरी आपल्या प्रगतीवर जळणारे शत्रू निर्माण होतात. तेव्हा आपल्या भोवतालची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. घरामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तूमध्ये नकारात्मकता साठली असेल तर
कितीही कष्ट केले तरी यश हुलकावणी देतं. अशा वेळी आपल्याला गरज असते एका अशा संरक्षण कवचाची जे आपल्या घराचे रक्षण करेल. आणि हे रक्षण करण्यासाठी आज आपण निवडला आहे घराचा उंबरठा. भारतीय संस्कृतीत उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही, तर तो आपल्या घराची लक्ष्मण रेषा आहे. याच उंबरठ्यावरून माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि दुर्दैवाने याच उंबरठ्यावरून वाईट शक्तीसुद्धा आत येण्याचा प्रयत्न करतात. आज रात्री जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्या घराच्या याच उंबरठ्यावर करायचा आहे. हा उपाय म्हणजे केवळ एक विधी नाही, तर ती एक तांत्रिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमच्या घराभोवती एक अदृश्य भिंत उभी करेल. गंमत पहा, ती वस्तू तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. आपण रोज तिचा वापर करतो, पण तिची खरी शक्ती कशी जागृत करायची हे कोणालाही माहीत नाही. कापुरासोबतच त्या वस्तूचा संयोग झाला की एक विशिष्ट प्रकारचे वलय निर्माण होते जे शत्रूची वाईट बुद्धी नष्ट करते आणि तुमच्या पतीच्या व मुलांच्या मार्गातील सर्व अडथळे जळून जातात. हा फक्त 5 मिनिटांचा आहे, पण याचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची क्षमता यात आहे. आता ती वस्तू नेमकी कोणती आहे, ती उंबरठ्यावरच कोणत्या दिशेला ठेवून जाळायची आणि ती जाळताना कोणता मंत्र किंवा इच्छा मनात बोलायची हे आता आपण अगदी काही क्षणातच पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण एक छोटीशी चूक या उपायाचा प्रभाव कमी करू शकते. मित्रांनो, जेव्हा आपण शत्रू हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की बाहेरचा एखादा माणूस आपल्यावर जळतोय किंवा आपलं वाईट चिंततोय. पण नीट विचार करा, शत्रू म्हणजे केवळ बाहेरचे लोक नव्हेत, तुमच्या प्रगतीत येणारे प्रत्येक अडथळा, महत्त्वाची कामं ऐनवेळी अडकून पडणं, विनाकारण येणारा आळस आणि तुमच्या घरात हळूहळू साठत गेलेली नकारात्मक ऊर्जा हे सुद्धा तुमचे मोठे शत्रू आहेत. हे अदृश्य शत्रू तुम्हाला कधीच पुढे जाऊ देत नाही. कधी आपल्याला वाटतं की आपल्या नशिबातच आपल्या नशिबाला कोणीतरी कुलूप लावलं आहे. घरात पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातो. पैशाची चणचण सतत भासत राहते. मुलांनी खूप अभ्यास करावा असं वाटतं, पण त्यांचं मन एका जागी टिकत नाही. ते सतत विचलित होतात. या सर्व गोष्टी यांचे मूळ कारण म्हणजे तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये झालेली बिघड. पण काळजी करू नका, कारण आजची ही कालाष्टमी तुमच्या आयुष्यातील हे सर्व अडथळे जळून भस्म करण्यासाठी आलेली आहे. आज रात्री 11:15 वाजेपर्यंतची ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही. हे ते गोल्डन अवर्स आहेत जेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक शक्ती पृथ्वीवर संचार करत असतात. कापूर, आपण सर्वच जण पूजेत कापूर वापरतो. कापूर हा शुद्धतेचं आणि दिव्य प्रकाशाचे प्रतीक आहे. पण आजच्या या विशेष रात्री जेव्हा आपण कापुरासोबत ती एक विशिष्ट वस्तू मिसळतो तेव्हा एक रासायनिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया घडते. यातून निर्माण होणारा धूर केवळ सुगंध देत नाही, तर तो एक दिव्य ऊर्जेत रूपांतरित होते. ही ऊर्जा इतकी शक्तिशाली असते की ती तुमच्या शत्रूची, मग तो बाहेरचा असो वा घरातील नकारात्मकता, याची बुद्धी पलटते. जो शत्रू कालपर्यंत तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत होता, तो शत्रू आज तुमच्या समोर नतमस्तक होईल. त्याला तुमच्या कर्तृत्वापुढे लोटांगण घालावे लागेल. ही शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून संपूर्ण घरात पसरणार आहे आणि पतीच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. आता ती वस्तू नेमकी कोणती जी तुमचं नशीब पलटणार आहे? चला आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळूया. मंडळी,
ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आलेला आहे. आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळणार आहोत जो तुमच्या घराचे चित्र आणि नशीब दोन्ही बदलू शकतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय कोणत्याही साधासुद्धा उपाय नाही, तर एक हा सिद्ध प्रयोग आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या साहित्याची गरज नाही. तुमच्या देवघरात आणि स्वयंपाकघरात असलेल्या काही पवित्र गोष्टींचं तुम्हाला लागणार आहे. सर्वात पहिले म्हणजे भीमसेनी कापूर. शक्य असल्यास साधा कापराऐवजी भीमसेनी कापूरच वापरा. हा कापूर नैसर्गिक असतो आणि त्याचा धूर घरातील वातावरणाला शुद्ध करण्याची अद्भुत क्षमता ठेवतो. हा कापूर केवळ जळत नाही, तर तो तुमच्या घरातील नकारात्मकतेला खेचून बाहेर काढतो. दुसरी वस्तू म्हणजे एक पितळी किंवा मातीची छोटी वाटी. पितळ हे मंगळ कार्याचे प्रतीक आहे आणि माती ही आपल्या मुळाशी जोडलेली असते. या दोन्हींपैकी कोणतीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता, फक्त ती स्वच्छ असावी. तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू जिच्याशिवाय हा उपाय अपूर्ण आहे, ही तीच वस्तू आहे जी शत्रूच्या बुद्धीवर प्रहार करते आणि तुमच्या घराला सुख समृद्धीचा मार्गावर नेते. ही वस्तू नेमकी कोणती आहे हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे, पण त्याआधी एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. हा उपाय करताना तुमची वृत्ती कशी असावी हे साहित्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर हा दीप प्रज्वलित कराल तेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष, राग किंवा आसक्त नसावी. एखाद्याचे वाईट व्हावे या हेतूने हा उपाय करू नका. त्याऐवजी माझ्या पतीला यश मिळावे, माझ्या मुलांचे आयुष्य उजळून निघावे आणि माझ्या घरातील दुःख कायमचे संपून जावे, अशी पवित्र आणि शुद्ध भावनेने हा उपाय नक्की करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुमची भावना शुद्ध असते तेव्हाच ब्रह्मांड तुमची हाक ऐकते आणि भगवान कालभैरवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहतो. चला तर मग आता वेळ न घालवता पाहूया ती गुप्त वस्तू आणि हा उपाय करण्याची अचूक पद्धत. तर मंडळी, ती वस्तू दुसरी तिसरी कोणी नसून 2 लवंगा, फूल असलेल्या आणि काळी मिरी आहे. कसा करायचा उपाय नीट समजून घ्या, सांगते. आज रात्री 6 ते रात्री 11:15 या दरम्यान घराच्या मुख्य उंबरठ्यावर या एका छोट्या पात्रात कापूर ठेवा. त्यावर 2 अखंड लवंगा आणि 3 काळी मिरी ठेवा. कापूर प्रज्वलित करा. जेव्हा त्याचा धूर निघायला लागेल तेव्हा मनातल्या मनात आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा आणि म्हणा, माझ्या घरातील सर्व बाधा, शत्रू, त्रास आणि दारिद्र्य या अग्नीसोबत जळून भस्म होऊ दे. काळा धागा किंवा काळी मिरी हा कालभैरवांना अत्यंत प्रिय आहे. लवंग ही ऊर्जेला आकर्षित करते. जेव्हा हे मिश्रण उंबरठ्यावर जळते तेव्हा घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. त्यामुळे पतीच्या कामातील अडथळे दूर होऊन धनवृद्धी होते आणि मुलांचे आरोग्य व बुद्धी तल्लख होते. हा छोटासा वाटणारा उपाय आजच्या रात्री नक्की करून पहा. तुम्हाला स्वतःला तुमच्या घरात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता जाणवेल. भक्ती आणि विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधीच वाया जात नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भगवान कालभैरव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.